कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. आता एक दुःखद बातमी. भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड यांचे शुक्रवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्यावरती नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रभारी आयुक्त प्रशांत खांडके, कर प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, हरियालीचे सुरेश खामकर, प्रशांत रामदीन, प्रशांत चांदणे आदी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक आघाडीचे अमित काळे, विलास साठे, माजी सरपंच युवराज पाखरे, गौतम कांबळे, मंगेश भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, प्रवीण वाघमारे, निखिल सूर्यवंशी, सुधाकर उमाप, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. शहरातील कागद काचपत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक कष्टकऱ्यांसाठी रेशन कार्डचे KYC अपडेट करण्याचे शिबिर राबवण्यात आले होते. तर प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्डचे वितरण तहसीलदार तथा अन्न धान्य पुरवठा अधिकारी सपना भवते यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी सहाय्यक महसूल अधिकारी अव्वल कारकून VA बेलवे, संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे, कचरा वेचक सभासद लंकाबाई शिंदे, सिंधू साबळे, कालिंदा धाडके, लंकाबाई शेलार, सुशीला दिवटे, अंजना शेलार, अनुसया सोनोने आदींसह कचरा वेचक लाभार्थी उपस्थित होते. जुमलेबाजी वाक्कलमारी करून नागरिकांना भुलदाबा देणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या विरोधात लोकशाही संरक्षण कायद्याअंतर्गत लोकशाही अवमान याचिका दाखल करण्याची तरतूद वकील संघटनेने सुचवली आहे. लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी वकिलांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. त्याचा भाग म्हणून या कायद्यात लोकशाही अवमान याचिका दाखल करण्याची तरतूद व्हावी आणि अशा याचिका देशातील उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये निवाड्यासाठी ठेवण्याची तरतूद या कायद्यात व्हावी, असा पीपल्स हेल्पलाईन व वकील संघटनेचा प्रयत्न आहे. अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवे येथील टेंबी डोंगरावर शिवमल्हार गडावरील चंपाष्टी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. चंपाष्टी यात्रेनिमित्त शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी जलाभिषेक, होम, महाआरती व दिवसभर महाजागरण होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अजित पवार व धनगरवाडी पायी दिंडी सोहळा यांच्या वतीने महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत अहिल्यानगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने EVM विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. राज्यामध्ये महायुतीचे एक हाती सत्ता आली. जिथे जिथे महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तेथे EVMचा घोटाळा असल्याचा आरोप करत ही मोहीम राबवण्यात आली. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत ही मोहीम राबवण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तर नगर तालुक्यातील कापुराडी येथे पाऊस पडल्याने शेतामध्ये चिखल झाला आहे. तसेच कांदा भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडे मदतीची अपेक्षा आहे. या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कसा आर्थिक फटका बसला याची व्यथा कापुराडी येथील शेतकरी गोरख कराळे यांनी सांगितले आहे. तर या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले आहे. सकाळी पहाटे 3 वाजता, रात्री 3 वाजता पाऊस झाला, तेव्हा भिजून गेला आणि नंतर आला. आता म्हणलं काय झाकेचा, तर मग म्हणलं झाकून काय उपयोग नाही आता याचा, भिजली. आणि नंतर मग 4 वाजता जी झाला तर त्याच्यात झाकली नाही आणि 6ला जी झाला त्याच्यात कांदे सारे वावरात वाहून गेले. एकूण 160 गोण्या, 40 गोण्या असं झालं. आणि बाकी 3 एकरचं गाभ्यात पाणी जाऊन ते सडणार. साधारण म्हणजे 3-3.5-4 लाखापर्यंत नुकसान झालं. आता सरकारला मागणी करू, आता पाणी केल्यानंतर काय होईल ती होईल, मग ती काय सरकार मान्य करते ती आम्ही पदरात यायला तयारीत.
शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला 1,04,420 रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा सुगंधी पान मसाला, तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला आहे. अहिल्यानगर स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई 7 डिसेंबर रोजी दुपारी केली आहे. यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. शहरानजीक असलेल्या मेकरी व विविध ठिकाणी नागरी वस्तीत आढळून आलेले 4 कोपरा नाग व शेलाटी साप असे एकूण 5 साप निसर्गात मुक्त करण्यात आले. विविध ठिकाणी निघालेल्या सापामुळे नागरिकांनी सर्व मित्र कृष्णा बेराड पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मोठ्या कौशल्याने सदर साप पकडले व नागरिकांनी साप घरात पाहून घरातील उपस्थित त्यांच्या मनामध्ये धडकी भरली. तर शेवटी पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला व सर्पमित्र कृष्णा बेराड पाटील यांनी वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साप निसर्गात मुक्त केले. यावेळी सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड, सर्पमित्र ओम बाबा जंगम, पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, उद्योजक मकरंद देशमुख, तेजस खामकर यांनी सर्प निसर्गात मुक्त केले.